चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मात्र विनंती असणार आहे लवकरात लवकर शिवप्रेमी पवारवाडी संघ दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपला जो 12th मॅन जो असेल तो पाठवून द्या. पवारवाडी संघाचा देखील आलेला आहे. योद्धा संघ आपला पाठवून द्या. चला विनंती असणार आहे. आता मात्र आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पवारवाडी संघ चल मॅच चालू करा लवकरात लवकर विनंती असणार आहे. पंच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पवारवाडी संघ आता मात्र आपल्याला देखील लास्टचा कॉल असणार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. स्ट्राईक वरती असणार आहेत सोमनाथ. नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहेत सचिन काळे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत सचिन पवार देखील आहेत. यावेळी देखील थोडीशी अति काही तर नक्की झाली होती. पाहूया आपण धावचित होतोय का फलंदाज. यावेळी देखील थोडस मिस कॉल तर नक्की झाला होता दोन्ही फलंदाज मध्ये, परंतु एक सिंगल येईल धावफलकावरती. तसेच आपण पाहायला गेले तर आता मात्र स्ट्राईक वरती ज्यांनी या सामन्यांकरता पाणी पुरवलंय मोरिया एंटरप्राइजेस कडून देखील प्रत्येक सचिन काळे यांच्याकडून देखील आपल्याला पाण्याचे जार देखील उपलब्ध करून दिलेले आहेत या सामन्यांसाठी. ते देखील मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील स्ट्राईक वरती असणार आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. खातं देखील खोललं जाईल संघाचं. चला आता मात्र लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असणार आहे पंच पुढील चेंडू स्ट्राईक वरती आता मात्र सचिन काळे आहेत. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षण देखील चांगलं होईल. यावेळी देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. पॉवर प्लेचं देखील पहिलं षटक महत्वपूर्ण असणार आहे यावेळी. पुढील चेंडू यावेळी देखील समोरच्या दिशेने हल्ला बॉल तर नक्की झालेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे देखील आपण पाहतोय. जिथे चेंडू टाकला जातो तिथेच फटका नक्कीच घेईल आणि क्षेत्ररक्षक देखील असणार आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे पवारवाडी संघाचे देखील. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती असणार आहेत सोमनाथ. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर घेतला आहे. सर्कलमध्ये आरामात चेंडूला कॅरी केलं जाईल का, परंतु इथे मात्र वेगवान सिंगल येईल धावफलकावरती. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जात असताना संघाची धावसंख्या असणार आहेत
3 धावा धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, उंची देखील खूप असेल, समोरच्या दिशेने ताकद आणि नजाकत, चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. काही देखील आपण पाहिलं तर चेंडू चांगले होते, परंतु या चेंडूवरती प्रहार तर नक्कीच केला आणि 6 धावा नक्कीच मिळवल्या. धावफलक पुन्हा एकदा बदलेल, संघाची धावसंख्या यावेळी 9 धावा असणार आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा काहीतरी सांघिक खेळी आपल्याला पाहायला मिळेल का, काहीतरी सांघिक आहेच. कानमंत्र देखील दिला जातोय गोलंदाजाला, पाहावं तर नक्कीच लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातो, वेगवान. इथे मात्र अंतिम चेंडू मात्र डॉट येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाची देखील समाप्ती होईल आणि संघाची धावसंख्या 9 धावा असणार आहेत. चांगली देखील सुरुवात देखील आपण पाहिली आहे आणि 5व्या चेंडूवरती देखील आक्रमकतेने फटका देखील चांगला घेतला आणि धावफलक पुन्हा एकदा वाढवून 9 धावा असणार आहेत धावफलकावर. अंतिम षटक कोण घेऊन येत आहे पॉवर प्लेचं पाहावं तर लागणार आहेच. पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी दुसरं षटक. पॉवर प्लेचं अंतिम साहिल पवार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज सोमनाथ. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू, पंचांचे हात देखील उडतील, परंतु इथे वाईड चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमधून. पहिला चेंडू देखील वाईड येईल, अतिरिक्त धाव नक्कीच येईल. धावफलक पुन्हा एकदा बदली होईल. संघाची धावसंख्या 10 धावा असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला असणार आहे, उंची देखील खूप घेईल, परंतु देखील जाळ तर राखलंय, आखूड टप्पा तर टाकलाय, फलंदाजाला देखील फसवलंय. यावेळी देखील सोमनाथला परतावा लागणार आहे. सोमनाथचे देखील आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच असतील धावफलकावरती वैयक्तिक, परंतु इथे मात्र बाद होईल. आघाडीचे फलंदाज देखील बाद होईल. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश जावळे यावेळी देखील येथील पाहावं लागणार आहेत. काय करतील संघासाठी, महत्त्वपूर्ण मॅच देखील असणार आहे आपली. यानंतर होणारा सामना सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 वर्सेस श्रीराम काळेवाडी संघ. विनंती असणार आहे की दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. काळेवाडी वर्सेस हंबीरराव मोहिते 11 संघ. चला आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातो. न्यू बॅटर असणार आहेत स्ट्राईक वरती गणेश जावळे. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय, परंतु पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडूचा इशारा देखील आपण पाहिलं. पहिला चेंडू नक्कीच वाईड होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सोमनाथला देखील फसवलं गेलं. इथे मात्र तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड स्वरूपाचा पडला जातोय. आता मात्र काय करणार, जाळा आखेल का या वाईड चेंडूवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय अपील तर जोरदार असणार आहे, परंतु अपील देखील फेटाळली जाईल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईड नक्कीच 2 पडले असतील, परंतु चेंडू देखील निर्धाव येत आहेत. संघाची धावसंख्या 11 असणार आहेत धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, रूम देखील बनवलाय, गेम देखील दाखवलाय, योग्य दिशा चेंडूला, सीमारेखा फरार, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 15 असणार आहे धावफलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा.
देखील पाहिलं तर आपण पहिल्या षटकामध्ये षटकार होता 5व्या चेंडूवरती. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच टाइम नंतर दुसऱ्या षटकामध्ये फटका देखील मोठा पाहायला मिळाला. चला चेंडू देखील आला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लावून घ्या विनंती असणार आहे. पवारवाडी संघ लवकरात लवकर पॉवर प्लेचं देखील दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे. वेगवान चेंडूला वेगवान दिशा, सीमा रेखा फरार. सलग दुसरा चेंडू गणेश जावळे यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. देखील आपण पाहिलं तर पहिले चेंडू होते आखूड टप्प्याचे, पूर्णपणे संधीचं सोनं नाही करता आलं, परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती नक्की चांगली खेळी पाहायला मिळाली. 2 चौकार येतील. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स होईल का, परंतु डायरेक्ट लँड तर होणार. सीमा रेखा पार. षटकार. 6 धावा. देखील आपण पाहिलं सलग 3 चेंडू वरती 3 सीमा रेखा पार फटके देखील पाहिले. पहिले 2 चौकार आले, नंतर षटकार. धावसंख्या देखील वाढवावी लागणार आहे आणि असेच फटके घेतले तर धावफलकाचा डोंगर आपण नक्कीच रचू शकतो. चला चेंडू घ्या लवकर. धावफलक पुन्हा एकदा कळवतोय. संघाची धावसंख्या यावेळी असणार आहेत 25 धावा. 25 ऑन द बोर्ड असतील 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा 1 चेंडू बाकी आहे पंच. यावेळी देखील फटका चांगला आहे, परंतु जाळा आखलंय. क्षेत्ररक्षक साथ देईल का, मनात कित्येक प्रश्न उभे आहेत. परंतु यावेळी देखील संघाचे ओनर असणार आहेत झेल पकडण्यासाठी प्रताप नाना पवार. यावेळी देखील थांबवलं गेलंय. गणेश जावळे यांना देखील आपण पाहिलं कित्येक फटके मोठे घेतले, परंतु इथे मात्र जाळं नक्कीच आखलं. शेवटच्या चेंडूवरती थांबवलं गेलं. गणेश जावळे यांना देखील थोडीशी निराशा असणार आहे. फटके देखील चांगले घेतले, खेळी देखील दाखवली. आपण देखील वैयक्तिक 14 धावसंख्येवरती बाद. कमी चेंडूमध्ये जास्त धावा तर बनवल्या, परंतु अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिजे होते असं म्हणणं नक्कीच असणार आहे आपल्या संघाचं. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येताना मैदानाच्या आतमध्ये मयूर देखील आलेले आहेत. तर पाहावं लागणार आहे काय करणार आपल्या संघासाठी. देखील धक्का क्रमांक 2 बसलेला आहे. पवारवाडीला देखील विनंती असणार आहे की आता मात्र टीम मीटिंग आपण जास्त वेळ करू नका. वेळेचं बंधन असणार आहे आपल्याला देखील. वेळेचं बंधन आहे. पवारवाडी संघ टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे मैदानाच्या आतमध्ये, याची देखील नोंद घ्या. चला सामना ऑन करा लवकरात लवकर विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असेल आता मात्र लास्टचा कॉल असणार आहे. पवारवाडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना देखील वेळेत संपवायचा याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत दीपक पवार यांना देखील बोलवलं गेलंय. वैयक्तिक पहिलं असेल संघासाठी 3रं षटक.
चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या, विनंती असणार आहे. नाहीतर आपल्याला धावांची पॅनल्टी देण्यात येईल, याची देखील पवारवाडी संघ आपण नोंद घ्या. सामना देखील कित्येक वेळ झाला थांबलेला आहे, याची देखील जाणीव असावी. पुढे देखील भरपूर सामने देखील आहेत. चला मॅच ऑन करा लवकरात लवकर, विनंती असणार आहे. स्ट्राईकवरती फलंदाज असतील सचिन काळे, पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपक यांना देखील बोलवलं गेले. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना संघाची धावसंख्या असणार आहे तर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला मॅच ऑन होते, लवकरात लवकर विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. वेळेचं देखील बंधन असणार आहे, खूप टाइम देखील गेलाय. यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जायला मैदानाच्या आतमध्ये. वाईडचा इशारा पंचांचा देखील, इथे मात्र एक अतिरिक्त धाव येईल धाव फलकावर, सिंगल. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, उंची देखील खूप असेल, खाली असणार आहेत संघ मालक. यावेळी देखील थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळेल. महत्वपूर्ण झेल होता सचिन काळे यांचा. यावेळी देखील जीवनदान भेटणार आहे सचिन काळे यांना देखील. दुहेरी धाव नक्कीच घेतले असणार आहे दोन्ही फलंदाजांनी. देखील आपण पाहिलं दीपकने देखील हवेत चेंडू तर नक्की उडवलेला, परंतु क्षेत्ररक्षणाने देखील साथ नाही दिली. यावेळी देखील फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील असणार आहेत, स्वप्नील देखील यावेळी असणार आहे क्षेत्ररक्षण. इथे मात्र एक सिंगल भेटेल. दुहेरी आणि सिंगलने देखील आपण धावफलक नक्कीच वाढवतोय, परंतु मोठे फटके येतील का? मागील षटक देखील पाहिलं तर चौकार 2 आले होते, एक षटकार आला होता, परंतु विकेट मात्र गेली होती. इथे मात्र या षटकावरती काय होतंय, पॉवर प्ले देखील संपला गेलाय आपला. पुढील चेंडू यावेळी देखील स्लोवर चेंडू, आखूड टप्पा, फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक असणार आहे. यावेळी देखील एक सिंगल भेटेल. देखील पॉवर प्ले देखील संपला आहे. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू
यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका तर घेतलाय, परंतु चेंडू मात्र वेगवान आहे. सिंगल तर भेटले, दुसरीचा देखील कॉल येतोय का मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगले आहे इथे मात्र ओमकारची. यावेळी देखील सिंगल भेटेल. धावफलक देखील पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या असणार आहेत 31 धावा असतील दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंच खालच्या एस्टनमध्ये थोडस अंतर चेक करायचं. देखील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी संघ विनंती असणार आहे. सामना देखील ऑन होतोय आता, मात्र बऱ्याच काळानंतर स्ट्राईकवरती फलंदाज असणार आहेत. मयूर असणार आहेत. यावेळी देखील आखूड टप्पा, चेंडू तर चांगला होता, वेगवान, थोडासा फटका मिस होईल देखील. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना कॅरी होतोय. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते दीपकची आपल्याला. यावेळी देखील फटका तर चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक देखील इथे मात्र स्वप्नील असणार आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्याची ओळख नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक सिंगल भेटेल. षटक देखील समाप्ती होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होणार आहे ती 32 धावा होईल. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये योद्धा संघाची धावसंख्या 32.
बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. धावा देखील 9 दिल्या होत्या, परंतु यावेळी देखील पुन्हा एकदा ताज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहेत. तर 4थं षटक घेऊन सचिन पवार सामना करण्यासाठी सज्ज असेल. मयूर यावेळी देखील सुरेख चेंडू, वेगवान भन्नाट गती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाचे पहिलं षटक देखील हाताळलं होतं. यावेळी देखील 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना पहिला चेंडू, वेगवान गती नक्कीच पाहिली. यावेळी देखील निर्धाव चेंडू येईल पहिलाच. फलंदाजाला देखील काही न समजलेला चेंडू पाहायला गेला. आता मात्र 5 चेंडू असतील. यावेळी देखील फटका तर चांगला आहे, जेल टिपला जाईल का? इथे मात्र थोडीशी मिस फील्ड देखील पाहायला मिळते आपल्याला स्वप्नीलची, परंतु देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगलच येईल. चांगलं क्षेत्ररक्षक नक्कीच करत असतो स्वप्नील, परंतु यावेळी देखील थोडासा चेंडू मिस फील्ड होतोय. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका तर चांगला असणार आहे. ओमकार देखील पाठलाग करताना चेंडूचा सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी फेकी देखील फसते ओमकारची देखील, परंतु एसटी रक्षकाची फुटबॉलची खेळी देखील पाहायला मिळेल आपल्याला. चला, चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज विनंती असेल, कारण की या सामन्याला देखील भरपूर टाइम देखील गेलाय. पुन्हा एकदा पवारवाडीची संघाची देखील इनिंग दुसरी देखील होणार आहे, याची देखील नोंद असावी. यावेळी देखील वेगवान भन्नाट गती, काही न समजलेला चेंडू पाहायला मिळतोय. मयूरला देखील आपण पाहतोय. फटके घेईल का मयूर, शंका देखील खूप मनात असतील. कित्येक चेंडू देखील निर्धाव नक्कीच खेळले असतील मैदानाच्या आतमध्ये मयूरने, परंतु आता मात्र काय करणार? धावा तर बनवायच्या आहेत, तर धावांचा डोंगर तर रचायचा आहे. पुढील चेंडू, यावेळी देखील फटका तर चांगला आहे. एसटी रक्षक नक्कीच पाठलाग करेल का चेंडूचा? कित्येक क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयूरचा, आणि इथे मात्र 2 धावा येतील. चेंडूला उंची देखील खूप होती, परंतु क्षेत्ररक्षक देखील नव्हता. चेंडू मिस होताना पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे नेतोय. संघाची धावसंख्या असणार आहेत 36 धावा असतील धावफलकावर. पुढील चेंडू, यावेळी देखील रंगभेदक चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. षटक देखील आपल्याला पाहायला चांगलंच मिळालेलं आहे, परंतु मयूरला देखील कोणताही फायदा न घेता आलेला आपण त्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये धावा आल्या, किती धावा आलेल्या आहेत? फक्त आणि फक्त 4 धावा. 4थ्या षटकामध्ये 4 धावा नक्कीच आल्या असतील. अजून देखील 2 षटकं शिल्लक आहेत, परंतु 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे इनिंग मधला, आणि 12 चेंडूवरती सचिन काळे किती धावा घेतील आणि मयूर किती घेईल का विकेट मिळवेल? परंतु देखील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत. ज्यांनी 3रं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाज असणार आहे. 5व्या षटकासाठी सज्ज दीपक पवार बॉलिंग ट्रॅकवरती. तर विनंती असणार आहे हंबीरराव मोहिते 11 वर्सेस काळेवाडी संघ. आता मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. हंबीरराव मोहिते वर्सेस काळेवाडी संघ, लास्टचा कॉल असणार आहे दोन्ही संघांना. पुढील चेंडू, यावेळी देखील थोडासा फटका तर चांगला असणार आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील आपण पाहायला गेलं तर दीपक पवार बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिला चेंडू नक्कीच हाताळला गेला आखूड टप्प्याचा, परंतु क्षेत्ररक्षक देखील बरोबर पाहिला आपण. क्षेत्ररक्षक देखील होता उपलब्ध. यावेळी देखील थांबावं लागणार आहे. सचिन कायल देखील गळपास नक्कीच अडकवला असणार आहे. नवीन फलंदाज कोण येत आहे मैदानाच्या आतमध्ये? सचिन काळेंची जागा घेण्यासाठी अमित देखील येत आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होते 36 धावसंख्येवरती बसलेला हा 3रा धक्का योद्धा संघाला देखील पाहायला मिळतोय, परंतु यावेळी देखील अमित देखील येतील. अमित आपल्याला दरवेळी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजच्या स्वरूपात नक्कीच पाहायला मिळतात, परंतु यावेळी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत अमित. पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवरती तर यश नक्कीच भेटलेलं आहे. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. समोरच्या दिशेने आले आक्रमण, क्षमता तर चांगली आहे आणि फटका पण चांगला. सीमारेखा पार षटकार, 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते
42 धावा असणार आहेत. तर 42 ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्या आल्या प्रहार, आक्रमण क्षमता नक्कीच पाहायला मिळते आपल्याला अमितच्या माध्यमातून. दीपकचा देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता, परंतु अमितने देखील चांगली खेळी करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू खूपच जमिनीला समांतर देखील आपल्याला पाहायला मिळाला. काही न समजलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक निर्धाव स्वरूपाचा. पुढील चेंडू. यावेळी देखील चेंडू तर चांगला आहे, परंतु पाहायला देखील मिळाला आहे. पंचांनी देखील बाउन्स घोषित केलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सलग दुसरा चेंडू निर्धाव येत असताना षटकार देखील आला होता, परंतु त्याच्यानंतर पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव. यावेळी देखील मागच्या दिशेने हलकीशी कडा. इथे मात्र डायरेक्ट हिट होऊ शकेल का? इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात देखील अक्षय सरांचा निर्णय मैदानाच्या आतमधून सिंगल येताना धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या असणार आहेत 43 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती मयूर असेल. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतो इथे मात्र हलकीशी काढा तर नक्कीच जाणवली असणार आहे, परंतु एसटी रक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली. मयूरचा झेल देखील सुटेल, परंतु वेगवान सिंगल मात्र भेटणार आहे. अंतिम चेंडूवरती षटकाची देखील समाप्ती होईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असणार आहेत 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता मात्र शेवटचं षटक असणार आहे, म्हणजेच 6वं षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हाणामारीचं षटक ठरलं जाईल का? खुल्याम फटकेबाजी केली जाईल का? असंख्य प्रश्न मनात उभे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहेत. गोलंदाज सौरभ असणार आहेत शेवटचं षटक. यावेळी देखील आखोटा फटका तर घेतला आहे. खाली मात्र एसटी रक्षकाकडून देखील ऋषी असणार आहेत. यावेळी देखील मयूरला थांबवलं जात आहे पहिल्या चेंडूवरती. देखील आपण मागील षटक देखील पाहिलं 5व्या षटकवरती, तर दीपकने देखील थांबवलं गेलं होतं पहिल्या चेंडूवरती. आता मात्र इथे देखील आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. 6व्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला थांबवलं होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये मयूरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर असणार आहेत शिवाजी काळे. यावेळी देखील पाहायला मिळतील आपल्याला 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधला. तर विनंती असेल आता मात्र लवकरात लवकर स्ट्राइक वरती जावा आणि सामन्याला देखील सुरुवात करा. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला असेल, उंची देखील खूप असेल. पुन्हा एकदा ओनर असणार आहेत. यावेळी देखील झेल तर मिस झालाय, परंतु धावचित होईल का? यावेळी देखील पुन्हा एकदा शिवाजी काळे यांना 2 वेळा एका चेंडूवरती 2 वेळा जीवनदान भेटतंय. एकीकडे देखील पाहिलं तर झेल देखील उडाला होता, परंतु टिपला गेला नाही आणि दुसऱ्या धावेसाठी तर नक्कीच धावले, परंतु धावचित होऊ शकले नाही. 2 वेळा एका चेंडूवरती जीवदान नक्कीच भेटला असेल. यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं इथे मात्र थांबावं लागणार आहे. अति काही संकटात नाही, परंतु स्ट्राइक वरती मात्र अमित असणार आहेत. फलंदाज बाद होतील. शिवाजी काळे देखील बाद होतील. फटका देखील चांगला घेतला होता आल्या आल्या, परंतु इथे मात्र धावशीत बाद होतील. नवीन फलंदाज असणार आहेत. तर शिवाजी काळे यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना विकास वाघमारे यांना देखील बोलवलं गेले. नॉन स्ट्राइक वर जातील न्यू बॅटर विकास वाघमारे. चला मॅच देखील पुन्हा एकदा ऑन होते. धक्का क्रमांक 4 देखील बसेल. यावेळी देखील सुरेख चेंडू देखील हाताळला गेला आहे, परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना वेगवान. इथे मात्र एक निर्धाव चेंडू येत असताना देखील आपण षटक देखील महत्वपूर्ण आहे. हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं शेवटचं षटक, परंतु चांगलं हाताळलं जातं या ठिकाणी देखील पॉवरवाडी संघाकडून. इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत. अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे यावेळी.
यावेळी देखील सुरेख तर हाताळला गेलाय. वाईटची मागणी देखील अमितकडून पाहायला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र धावचीत देखील फलंदाज होईल. विकेटचं पतन फलंदाज बाद. इनिंग देखील पहिली संपली जाईल. योद्धा संघाच्या धावसंख्या बनवल्या गेल्यात 46 धावा, तरी जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 47 धावा. दादा नागरेचे पतसंस्थेचे मॅनेजर लांडगे साहेब यांचं देखील इथं खेळपट्टीवरती सहर्ष स्वागत आहे. देखील पाठलाग आता मात्र करावा लागणार आहे शिवप्रेमी पवारवाडी 11 संघाला. 36 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 47 धावांचा पाठलाग. 36 चेंडू 47 धावा. तरी विनंती असणार आहे योद्धा संघ आता मात्र क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, कारण की टाइम देखील भरपूर गेला आहे या इनिंगला. याची देखील नोंद दोन्ही संघांनी घ्यावी. थोडंसं सहकार्य देखील करायचं आहे आणि आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पवारवाडी संघ लवकरात लवकर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उद्यात विनंती असेल. चला, हंबीरराव मोहिते 11 संघ वर्सेस श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ. विनंती असणार आहे नाणेफेकीसाठी या. काळेवाडी वर्सेस हंबीरराव मोहिते 11 संघ. लास्टचा कॉल असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना लवकरात लवकर या. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी यांच्याकडून 55 नंबर विनंती. चालू असलेल्या सामन्यात खूप वेळ गेलेला आहे. आपण आपल्या पंचांकडून असा निर्णय आलेला आहे की दोन्ही संघाचे प्लेयर ऐकत नाहीये, तर दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दोन्ही संघाच्या प्लेयरला शेवटची नम्र विनंती, आपण पंचांचं ऐकावं आणि सर्वांना सहकार्य करावं.